का रिदा? मी पूजा आणि ही माझी गोंडस्वरी हृदया. तर आज आहे आमच्या हसबंडला आणि रिदूच्या बाबांना सुट्टी, तर आम्ही चाललो आहोत शॉपिंगला, घरातील काही पेंडिंग कामं करायला आणि कुठे जय बाप्पाच्या मंदिरात. आणि गॅस ट्रान्सफर करायचा कारण की आम्हाला इथं राहून जवळपास वर्ष झालेलं आहे, म्हणजे लोकेशन चेंज करून वर्ष झालेलं आहे आणि अजून आम्ही गॅस ट्रान्सफर कनेक्शन ट्रान्सफर नाही केलं. एवढं आम्ही बिझी आहे सध्या तरी. तर आज टाइम भेटलाय तो चाललोय ते ट्रान्सफर करायला. याला बिझी म्हणतात की लेझी म्हणतात, कमेंट मध्ये नक्की सांगा. स्वतःच्या लँग्वेज मध्ये त्याला बिझी म्हणतात. आणि अजून पण 1-2 काम आहे आणि मंदिरात पण जायचंय. आणि मेन म्हणजे आम्हाला आहे ना खूप आमचे काही जुने भांडे होते का ते आम्हाला म्हणजे आम्ही वापरत नव्हतो, खराब झाले होते, तर ते आम्हाला चेंज करायचं. आम्ही प्लॅन झाला होता की आम्ही ते घेऊन नाशिक जाणार होतो, म्हणजे आमच्या गावी जाणार होतो घेऊन, आणि तिकडे आम्ही ते चेंज करणार होतो. तर आम्हाला एक दुकान भेटलं इथं, वेस्टीचं दुकान आहे, त्याच्यामध्ये जुने पुराणे भांडे नाही, जे कढाई असतात ना, कढाया कुकरांचे, ते रिटर्न घेतात आणि 25% 30% ऑफ देतात नवीन भांड्यांवर. तो बघूया आज आपल्याला काय काय भेटतं तिथे. रिप्लेसमेंट आणि रिदू गोविंदा गोविंदा गणपती बाप्पा हो या तुम्हाला. तर आता आमची रिदू बाबाचा वेट करते तिच्या, कारण आमचे हृदयाचे बाबा गेले आहेत तिथे गॅस एजन्सी. तुम्हाला दाखवते मी हैदराबादची गॅस एजन्सी आमची, ही मेन शाखा नाही. तुम्ही ना फक्त हिचा आवाज ऐका. कोण आहे रिदू? टुकटुक बाईला ती घाबरती. टुकटुक बाई म्हणजे एक डरावणी तिच्यासाठी. जा जवळ जा त्याच्या. दादा आवाज आहे दादा. शॅडोला आणायचं आहे, सो आता आम्ही त्याच्यासाठी काही स्नॅक्स घ्यायला आलो आहेत आणि काही गोष्टी पण घ्यायच्या आहेत. सो हे डॉगचं शॉप आहे, तिथून आम्ही घेतलं आणि रिदू मस्त इकडे मग्न झाली आहे त्या डॉगसोबत खेळण्यात. बघा कशी गप्पा मारली. इकडे बिलिंग करतायत. इकडे तुम्हाला डॉग्स कॅट सगळ्यांचं फूड अवेलेबल आहे. तर इथे फिश साठीचं सुद्धा आहे. हे बघा मस्त मस्त फिशेस सेटअप्स कलरफुल. वाव इथे भारी सेटअप आहे बघा. चपळ मासा तिला घे ना उचलून, तिला दाखवले. इकडे आपले गोल्डन फिश हे बघा कसे. खाली शार्क आहे यांच्याकडे. बघा शार्क हे आमच्या पण फिश टँक मध्ये आहे. आमच्याकडे फिश टँक मध्ये शार्क आहे आणि गोल्डन फिश आहेत काही सक्कर. हे बघा ती भारी वाटते ना. आणि इकडे टेट्रा फिश, टेट्रा हे टायगर बार, कारण यांच्या अंगावर टायगर सारखे पडते म्हणून टायगर बार. हे बघा फिशूला विचार जेव जेव केला का. हे बघ एन्जॉईंग. आता आम्ही ना गोप पप्पी म्हणून या स्टोअरला आलो होतो, तर आता आम्ही शॅडोला पण आणणार आहे ना हैदराबाद येताना. सो हार्नेस म्हणजेच बेल्ट असतो, तो बेल्ट पहिला आहे जुना, तो खराब झालेला आहे. म्हणजे एक चांगला बेल्ट घेऊन तो काही तो भेटला नाही. सो भेटला नाही. आता पुढे एक दुकान आहे, अजून एक शॉप आहे, तिथं बघूया. सो आता एक बॅकअप म्हणून आपण एक घेतलंय, त्याला ट्रीट घेतलेली आहे. सो ट्रॅव्हलिंग मध्ये ती आपल्याला यूज होईल. चला भेटूया. आणि बाई इकडे आमची बुबू करत होते. याला लागली ताण, गाडी चालून चालून जसं ताण लागली. तुमचं पाणी पिया, आमचं पाणी पिऊ राहिलं. चला भेटूया पुढं. तर आता थोडा वेळ झाला आहे आणि रिदूचा स्नॅक्स टाइम झालाय,
तर ती झोपेतूनच उठली आणि तिने घरी निघताना जास्त काही खाल्लंच नव्हतं, म्हणून मी तिच्यासाठी तिचं फेवरेट फूड खिचडी बनवून आणली. आणि आता आम्ही जेवत आहोत. रिदू कशी खिचडी? पोचले लेन्स काढला, कारण की मी माझा चष्मा बनवायला टाकला होता, तो आता आलेला आहे. तो डिलिव्हरी घ्यायला आपण चाललो आहे. आम्ही दोघे मिळाले की कशा दिसते सांगा समोर. कुठे चालली पर्स घेऊन? आता इकडे चष्म्याची चेकिंग आणि डोळे चेकिंग होणार, त्यानंतर पुढची प्रोसेस. आणि हे आहे आमच्या घराजवळचं लेन्स कार्ड शो. ब्लॉगच्या स्टार्टिंगला ऋषीने तुम्हाला जे प्रेस्टिजचं स्टोअर सांगितलं होतं ना, तर तिथे आम्ही आता पोहोचून गेलो आहे. आणि इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कुकवेअर, किचन अप्लायन्सेस, कुकर, कढई, खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि मेन म्हणजे इथे तुम्हाला तुमच्या जुनी भांडी देऊन नवीन भांडी 30% किंवा 40% ऑफरवर मिळणार. आणि इकडे आम्हाला नवीन कुकर पाहायला भेटला आहे. चला तुम्हाला पण दाखवते. हैदराबादमधील सनसिटी एरियामधून जर कोणी हा ब्लॉग बघत असेल तर त्यांनी ही संधी नक्कीच मिस नका करू. एकदा या स्टोअरला व्हिजिट करू. खरेदी झाली. शॉपिंग करून करून दमलोय. आता आम्ही फिरतोय नारळ पाणी, आणि आम्ही रडून रडून थकलोय. इकडनं पाणी गाळलं. येतंय रोली पोली रोली पोली अप अप अप. तू म्हण तुझ्या तोंडाने रोली पोली डाऊन डाऊन डाऊन. रोली पोली आउट आउट आउट. रोली पोली इन इन इन. रोली पोली क्विकली. रोली पोली स्लोली. म्हणा. आणि आता आम्ही आलेलो आहे फिरून आमचा ह्या महिन्यातला फर्स्ट रत्नदीप. ठीक आहे. आणि आम्ही महिन्यातून जवळपास 3-4 वेळा रत्नदीप येतो. चक्कर झाला का चला हे राहिलं, चला रत्नदीप. चला. आणि मला एका खट्टी आमचे फळं भाजीपाला नाही येत. आमचा 7 दिवसातून ते 15 दिवसातून एक रत्नदीपला फिक्स चक्कर असतो. हे बघा, आता फक्त घ्यायला संत्री घ्यायची होती बघा, त्यासाठी रत्नदीपला घेऊन आलेले. बिकॉज या मॅडमला बाहेरची संत्री नाही आवडते. दीदी कुठे गेली? दीदी कुठे सांग बरं. दीदी कुठे गेली? कुठे गेली दीदी? कुठे गेली बाबू? आता कुठे? तुला सोडून गेली ना? कुठे दीदी? बघ बरं मागं बघ. हे बघ दीदी बघ. दे म्हणा, चल दे म्हणा. येथे आल्यानंतर बाकी दुसऱ्या कपलसोबत जसं होत असेल ना तसं आमच्यासोबतही झालं. इथे आली आणि गणितच बदलली. एखादी वस्तू पाहिली ना वाटतं अरे हे नाही आहे घरात, दुसरी वस्तू बघितली तर ते तर घेतलंच पाहिजे, ते खूप गरजेचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी ट्रॉलीत आल्या आणि खिशामध्ये असलेली लिस्ट आणि बजेट थोडं एक्स्ट्राच होऊन गेलं. संसार आहे बाबा, सगळं तर लागतंच ना. काही लोकांना ना असं वाटतं हे एवढं फिरतात, एवढे पैसे कमावतात, सारखं सारखं शॉपिंगला जात असतात, त्यांच्याकडे खूप पैसे असतील. तसं काही नाही आहे. जेवढा पैसे कमावतो ना तेवढाच इथला खर्चही आहे. असो, निंदकाचे घर असावे शेजारी. इकडे हे वेगवेगळे आंबे आहेत. एवढं छान नाही वास. पटायची प्राईस तुम्ही बघू शकता तेवढी आहे. हा छोटूसा, मला पण वास नाही एवढा. हा एक नाही याला पण. इकडे छोट्या, इकडे आहे रत्नागिरीचा हापूस आंबा, त्याचा वास बघूयात आपण. छान आहे याचा, वाटतं घ्यायला, बघूयात. मस्त आहे वास. हे
एक गोष्ट दाखवते तुम्हाला. जिकडे जाऊ ना तिकडे हिच्या काही ना काही बाललीला सुरूच असतं. तिचा तो बोबडा आवाज, छोट्या छोट्या खोड्या, नवीन गोष्टी शिकतानाचा तिचा आनंद, हे सगळं मला आणि ऋषीला कॅमेऱ्यात कैद करायला खूप आवडतं. कारण आज जे साधे क्षण वाटत आहे ना ते उद्या आमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर आठवणी असणार आहे. एक दिवस आम्ही म्हातारे होऊ, ती मोठी होईल आणि जेव्हा हे व्हिडिओ पुन्हा बघू ना तेव्हा हे क्षण आम्हाला पुन्हा एकदा जगायला मिळतील. तर आता आमची ग्रोसरी शॉपिंग पूर्ण झाली आहे आणि बिलही झालंय आणि बाहेरचं मस्त आल्हाददायक वातावरण बघून ना आता आमचा मोर्चा वळाला इथलं फेमस पाणीपुरी आणि गरमागरम हा माणूस बघा कसं एकटी लेट्स एन्जॉय. हे बघा आणि आम्ही दोघी इकडे आणि ही बघा हे काय खाते केलॉक्स. थोडीशी शॉपिंग, गरमागरम वडापाव, शॅडोसाठी फूड आणि रिदूच्या त्या निरागस खोडकर बाललेल्या अशा छोट्या छोट्या क्षणांनी आमचा आजचा वीकेंड खूप सुंदर बनला. खरं सांगायचं तर आयुष्य नेहमी मोठ्या ट्रिप्स किंवा महागड्या वॅकेशनमध्ये नसतं. ते दडलेलं असतं अशा साध्या दिवसांमध्ये, आपल्या माणसांसोबत घालवलेल्या वेळेमध्ये आणि न कळत तयार झालेल्या आठवणींमध्ये. आजचा हा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.